नाशिक येथील नाशिक मध्य जिल्हा नाशिक 124, नाशिक मध्य जिल्हा नाशिक येथील आमदार देवयानी सुहास फरांदे. देवयानी सुहास फरांदे या आमदार यांच्या संदर्भामध्ये थोडीशी ही एक माहिती. देवयानी फरांदे यांचा जन्म 5 मे 1966 वालम तालुका विरानगर जिल्हा मेहसाणा, विसनगर जिल्हा मेहसाणा गुजरात येथे झाला. वालम तालुका विसनगर जिल्हा मेहसाणा गुजरात येथे झाला आणि त्यांचं शिक्षण MSc मायक्रोबायोलॉजी झाले असून त्यांना मराठी, हिंदी, इंग्रजी व गुजराती या भाषा येतात. त्यांचे पती प्राध्यापक सुहास रामचंद्र फरांदे हे प्राध्यापक असून त्यांना एक मुलगा व एक मुलगी आहे. अध्यापन हा त्यांचा व्यवसाय असून भारतीय जनता पक्षाच्या त्या कार्यकर्त्या नेत्या आहेत आणि 124 नाशिक मध्य जिल्हा नाशिक येथून त्या 2019च्या निवडणुकीमध्ये निवडून आलेल्या आहेत. त्या प्राध्यापिका असून B फार्मसी महाविद्यालय नाशिक येथे अध्यापन करतात. तसेच अध्यक्षा वुमन फोरम च्या अध्यक्ष ते असेल, तसेच संस्थापक पण आहेत. त्यानंतर दुर्गा महिला बहुउद्देशीय संस्था नाशिक या संस्थेच्या त्या संस्थापिका आहेत आणि या संस्थेद्वारे महिलांच्या सक्षमीकरणासाठी नाशिक शहरातील महिलांचे बचत गट तयार करून त्यांना विविध रोजगाराच्या संधी मिळवून देण्यासाठी त्या सतत प्रयत्नशील राहत आहेत. महाविद्यालयात जनरल सेक्रेटरी म्हणूनही त्या कार्य करतात. तसेच 2004 व 2013 पर्यंत महाराष्ट्र प्रदेश महिला आघाडी भारतीय जनता पक्षाच्या त्यांनी सचिव म्हणून काम केलेलं आहे. त्यानंतर 1997 ते 2014 या काळात त्या नाशिक नगरपालिकेच्या 3 वेळा नगरसेविका म्हणून राहिलेल्या आहेत आणि 2009 ते 2012ला नाशिक महानगरपालिकेच्या उपमहापौर म्हणूनही त्यांनी काम केलेलं आहे. आदर्श नगरसेविका नाशिक आणि कर्तव्यदक्ष नगरसेविका नाशिक महानगरपालिका यामध्ये त्यांना पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेलं आहे. त्यानंतर महात्मा फुले विकास संस्था नाशिकतर्फे दिव्य ज्योती पुरस्काराने त्यांचा सन्मान करण्यात आलेला आहे. त्यानंतर 2014 ते 2019ला महाराष्ट्र विधानसभेच्या त्या सदस्या होत्या. तसंच इतर मागासवर्गीय समिती, तसेच उपविधान समिती, अंदाज समिती या ज्या समित्या विधानसभेच्या आहेत त्याच्यामध्ये त्यांनी 2015 ते मार्च 2016 मध्ये त्यांनी तालिका अध्यक्ष म्हणूनही काम केलेलं आहे. त्यानंतर महाराष्ट्र विधानसभेवर ऑक्टोबर 2019 मध्ये झालेल्या निवडणुकीमध्ये त्यांची विधानसभेवर फेरनिवड झाली. आता त्यांना वाचन, नवीन गोष्टी जाणून घेणे, लोकांच्या समस्याचे निराकरण करणे व गाणे ऐकणे हा त्यांचा एक छंद आहे. त्यानंतर त्यांचा जो निवास आहे तो अजिंक्य तारा, चोपडा इस्टेट, कलानगर, गंगापूर रोड, नाशिक येथे त्यांचं निवासस्थान आणि ऑफिस आहे. तर आता 2019च्या निवडणुकीमध्ये जे मतदान झालं ते झालं 1,55,311 आणि त्यापैकी 73,460 इतकी मतं भारतीय जनता पक्षाच्या देवयानी सुहास फरांदे यांना मिळाल्या. त्यानंतर 45,062 मते ही श्रीमती हेमलता पाटील यांना मिळाले. त्यानंतर 22,140 मतं महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नितीन भोसले यांना मिळाले आणि श्री संजय सावळे वंचित बहुजन आघाडीचे यांना 9,016 163 इतकी मतं मिळाली आणि नोटाला 2,493 इतकी मतं मिळालेली आहेत. आता 1,55,311 मतापैकी 73,000 म्हणजे जवळजवळ अर्धी मतं त्यांनी एकूण मिळवलेली आहेत या मतदारसंघामध्ये. आता उरलेली जी मतं आहेत, अर्धी मतं, ती भारतीय राष्ट्रीय काँग्रेस यांना सर्वात जास्त मतं मिळालेली आहेत.
45,000. त्यानंतर नवनिर्माण सेनेला 22,000 मतं मिळाली आणि वंचित बहुजन आघाडीला 9,163 इतकी मतं मिळाली. म्हणजे त्यांच्या विरोधात अर्धे लोक किंवा अर्धे मतदार त्यांच्या विरोधात असल्यामुळे यावेळेच्या निवडणुकीमध्ये त्यांना अतिशय कष्ट घ्यावे लागणार आहेत. अर्थात एक महत्त्वाची गोष्ट त्यांच्यासाठी सर्वात आनंदाची आणि महत्त्वाची गोष्ट अशी आहे की त्यांचं तिकीट भारतीय जनता पक्षातर्फे ज्या 50 जागा हमखास निवडून येणाऱ्या जागा आहेत त्यामध्ये त्यांचा हा मतदारसंघ सुद्धा येतो. त्यामुळे त्यांना तिकिटाची काही चिंता नाही. परंतु राष्ट्रीय काँग्रेस, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस जे त्यांना आहे, त्यांचे शरद पवार गट किंवा उद्धव ठाकरे गट यांच्यापासून त्यांना थोडासा एक त्यांच्या मतामध्ये खूप कमीपणा येऊ शकतो किंवा त्या निवडणुकीमध्ये टफ निवडणूक होण्याची शक्यता आहे किंवा पराभूत होण्याची शक्यता निर्माण झालेली आहे. कारण येथे सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे खासदारकीला जे राजाभाऊ वाजे हे निवडून आले, त्यामुळं हे भाजपच्या विरोधामध्ये काम करणारे काही लोक आहेत, आहे ना. म्हणून हेमंत रासने यांचा जरी पराजय झालेला असला तरी त्यांची थोडीशी त्यांना एक साथ मिळण्याची शक्यता आहे, पण पूर्णपणे साथ मिळाल्याची खात्री नाही. म्हणून यावेळेस हा जो प्रश्न निर्माण होणार आहे तर या प्राध्यापक देवयानी फरांदे यांना ही निवडणूक थोडीशी जड जाण्याची शक्यता आहे. कारण महाराष्ट्रामधील राजकारण हे थोडं गढूळ झालेलं आहे. सत्तेसाठी आणि पैशासाठीच हे राजकारण चाललेलं आहे आणि सत्तेसाठी हे लोक या पक्षातून त्या पक्षात, त्या पक्षातून या पक्षात, या पक्षातून त्या पक्षात आणि प्रचार वारे माफ खर्च करून निवडून येण्यासाठी हे प्रयत्नशील लोक राहणार आहे आणि परत तेच चेहरे निवडणुकीमध्ये विरोधामध्ये सुद्धा राहू शकतात. म्हणून यावेळेस नाशिक मध्यमधून कोण आमदार होणार, अर्थात जे काँग्रेसच्या उमेदवार आहेत श्रीमती हेमलता पाटील यावेळेस थोड्याशा ॲक्टिव्ह झालेल्या असून त्या काँग्रेसतर्फे परत त्यांची तिकीट मागण्याची तयारी सुरू झाली आहे. म्हणून आणि इतरही काही इच्छुक असे या मतदारसंघामध्ये तिकीट मागण्यासाठी तयार आहेत. तेव्हा तिकीट कुणाला मिळतं आणि पैशाचा जोर एक महत्त्वाचा, त्यानंतर सत्तेचा महत्त्वाचा, कार्यकर्ते कुणासाठी काम करतात, हे सगळे त्यामध्ये घटक महत्त्वाचे आहे निवडून येण्यासाठी आणि ते घटक महत्त्वाचे असल्यामुळं या मतदारसंघामध्ये कोण निवडून येईल हे आज तरी सांगता येणार नाही. आता दुसरी यामधील महत्त्वाची गोष्ट, सर्वात महत्त्वाची, आणि ती म्हणजे आमचं ATM न्यू वर्ल्ड राजसत्ता 678 हे जे चॅनल आहे हे राष्ट्रीय चॅनल असून महाराष्ट्रातील सर्व आमदारांची, सर्व खासदारांची आम्ही माहिती आणि राजकीय विश्लेषण आम्ही करत असतो. तर त्यामधून ह्या ज्या बाबी आहेत या बहुसंख्य खऱ्या होत असतात. कारण काही निवडणुकीचे जे अंदाज बांधले, निवडणुकीची उमेदवारी मिळाल्यानंतर निश्चित अंदाज येऊन कोण निवडून येईल या संदर्भातल्या समजा विश्लेषणे आम्ही त्या पद्धतीने केलेले आहे आणि त्या पद्धतीने लोकसभेला तसंच घडलेलं आहे. तर आमच्या ATM न्यू वर्ल्ड चॅनलला, ATM न्यू वर्ल्ड राजसत्ता 6789 तर 678 या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि कॉमेंटही करा. म्हणजे तुम्हाला यामधून बरेचशा काही महत्त्वाच्या बाबी येतील. तर या चॅनलला सबस्क्राईब करा.